ओके. तर बघा, आज आपण त्याच्या पुढचा पार्ट स्टार्ट करतो एचपी मध्ये. ओके. लास्ट लेक्चरला आपण जे काही हार्टचं होतं इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्यानंतर आता हा लास्ट पार्ट सुरू आहे आपल्या चॅप्टरचा, तर ब्लड प्रेशर. ओके. तर ब्लड प्रेशर म्हणजे काय, त्याच्यानंतर ते कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागतं. ओके. तर या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित असेल. त्याच्या पुढचा हा टॉपिक आहे. बघा, ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर काय, इट इज डिफाईन ॲज force or the pressure. Okay, force or the pressure which the blood exert on the wall of the blood vessels. ज्या वॉल्स आहेत ब्लड वेसल्सच्या, तर त्या ब्लड वेसल्सच्या वॉल वर जो काही प्रेशर किंवा जो काही फोर्स अप्लाय होतो, तर त्याला काय म्हणायचं, ब्लड प्रेशर. ओके. when the left ventricles contract and pushes the blood into the aorta. आता आपण बघितलं बघा सर्क्युलेशन कसं होतं, त्याच्यामध्ये एक स्टेप होती लेफ्ट वेंट्रिकल्स पासून जे ब्लड जातं ऑक्सिजनेटेड कुठे, बॉडी पार्ट्सला. कशा थ्रू जातं ते, तर अवोर्टा थ्रू. ओके. तर त्यावेळेस काय होत असतात, वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ओके. तर त्यावेळेस बघा, द प्रेशर प्रोड्युस्ड इज कॉल्ड ॲज सिस्टॉलिक प्रेशर. तर त्या ह्याला काय म्हणायचं, त्या पर्टिक्युलर इव्हेंट होत असतो, तर त्यावेळेस जे प्रेशर अप्लाय झालेलं असतं, तर त्याला जो काही फोर्स अप्लाय झाला असतो, तर त्याला काय म्हणायचं, सिस्टॉलिक प्रेशर. ओके. तर ऍडल्ट मध्ये बघा ते किती असतं, त्याची नॉर्मल रेंज 120 mm ऑफ Hg. ओके. तर ते काय बघा, mm ऑफ Hg म्हणजे मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी. when the complete cardiac diastole occurs. बघा, पहिल्यांदा काय सांगितलं, सिस्टॉलिक प्रेशर. ओके. म्हणजे किती आहे ते, किती असतं नॉर्मली. पण जेव्हा कम्प्लीट कार्डियक डायस्ट्रोल होतं, म्हणजे काय रिलॅक्सेशन होतं, तर हार्ट त्यावेळेस काय असतं, रेस्टिंग पोझिशनला असतं. तर त्यावेळेस ब्लड काय होत असतं, इजेक्ट होत असतं, आणि प्रेशर जे काही आर्टेरियाज मध्ये असतं, जेव्हा रिलॅक्स झाल्यानंतर, तर त्याला काय म्हणायचं, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. त्यावेळेस हार्ट कसं झालं असतं, रिलॅक्स झालेलं असतं, आणि ते ऍडल्ट मध्ये किती असतं, 80 mm ऑफ Hg. ओके. बघा किती, म्हणजे नॉर्मल रेंज असं म्हणतात की नॉर्मल रेंज ऑफ बीपी 120/80 mm ऑफ Hg. नॉर्मल रेंज ही असते, लक्षात ठेवा, कॉमन आहे हे. 120/80 असं म्हणतात. सिस्टॉलिक किती, 120 पाहिजे, आणि डायस्टॉलिक 80. हे काय नॉर्मल रेंज आहे ब्लड प्रेशरची. तर हे जे आहे, आता ही एक ऍव्हरेज व्हॅल्यू सांगितलेली आहे त्यांनी, पण जे काही या फिगर म्हणजे 120 आणि 80 जे आहे, तर ते म्हणजे व्हेरिएशन येतं त्याच्यामध्ये. कशानुसार, अकॉर्डिंग टू टाइम ऑफ डे किंवा पोश्चर, जेंडर किंवा एज ऑफ इंडिव्हिज्युअल, ह्याच्यावर काय असतं, त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतं. बघा, काही वेळेस जेव्हा जास्त ऍक्टिव्हिटी झाली असते, जास्त मुवमेंट झालेली असते, तर त्यावेळेस काय होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं. ओके. तर ते काय होणार आहे, व्हेरिएशन येणार आहे. तर त्याच्यासाठी कुठले फॅक्टर्स आहेत, टाइम ऑफ डे, त्याच्यानंतर पोस्चर, जेंडर, एज ऑफ इंडिव्हिज्युअल. ओके. तर आर्टेरियल ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय यूज ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर. तर जे काही आपण बघतो हॉस्पिटलमध्ये वगैरे, तर बीपीची मशीन असते, बीपी काउंट करण्याची, मेजर करण्याची, तर त्याला स्पेसिफिक नाव आहे, त्याचं नाव काय, स्पिग्मोमॅनोमीटर. ओके. तर ते सगळ्यांना माहित असेल पाहिजे, त्याचं नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर, ज्याने आपण काय करतो, तर बीपीचं मेजरमेंट होतं, ब्लड प्रेशर. तर बघा, आता दोन प्रकारचे ब्लड प्रेशरचे हे असतात, मशीन्स असतात. एक आता सध्याला ऑटोमॅटिक असते बघा, आणि अगोदर जे प्रेशर अप्लाय करून ते पंप वगैरे असायचे, तर तशी असायची स्पिग्मोमॅनोमीटरची मशीन. त्याच्यानंतर बघा, सिस्टेमिक आर्टेरियल ब्लड प्रेशर. जे सिस्टेमिक ब्लड प्रेशर आहे, तर ते काय मेंटेन करतं, इसेन्शियल फ्लो ऑफ सबस्टन्स इनटू अँड आउट ऑफ ऑर्गन्स ऑफ बॉडी. तर ते काय, त्याचं मेन फंक्शन म्हणता येईल ना, तर ते मेंटेन करतं, रेग्युलेट करतं, जो काही फ्लो आहे सबस्टन्सचा ऑर्गन्सला सप्लाय होतो, किंवा ऑर्गन्स पासून ते बाहेर पडतात ते सबस्टन्स. तर हे सगळं कोण करतं, सिस्टेमिक आर्टेरियल ब्लड प्रेशर, याच्यामुळे होत असतं ते. आणि कंट्रोल ऑफ ब्लड प्रेशर इज इसेन्शियल टू मेंटेन द होमिओस्टॅसिस. ओके. तर ब्लड प्रेशर हे कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट असतं. ते काय, ते तुम्हाला माहितच असेल. आता ब्लड प्रेशर सध्या हायपरटेन्शनचे खूप पेशंट आहेत, तर ते डिसीजेस पण आपण पुढे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला काय, तर आपले जे काही ब्लड प्रेशर आहे, तर ते कसं मेंटेन राहिलं पाहिजे. ते नाही मेंटेन राहिलं, तर पुढे काय होतात, वेगवेगळे डिसऑर्डर्स व्हायला स्टार्ट होतात.
दिस इज ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स इन केस ऑफ व्हायटल ऑर्गन्स. बघा जे काही ऑर्गन्स आहेत व्हायटल ऑर्गन्स, ब्रेन, हार्ट, किडनी, तर त्याच्यासाठी सुद्धा हे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये असणं इम्पॉर्टंट असतं मेनली. The blood pressure is maintained within normal limits by the fine adjustment, and blood pressure is the result of two parameters. बघा हे ब्लड प्रेशर कशाचा रिझल्ट असतो, तर कार्डियाक आउटपुट आणि पेरिफेरल रेजिस्टन्स. द ब्लड प्रेशर इज इक्वल टू कार्डियाक आउटपुट इंटू द पेरिफेरल रेजिस्टन्स. जे काही कार्डियाक आउटपुट येईल इंटू जे काही पेरिफेरल रेजिस्टन्स असेल, तर ते दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मिळून काय येत असतं, ब्लड प्रेशर येत असतं. बघा आता कार्डियाक आउटपुट काय आपण ऑलरेडी बघितलं होतं लास्ट पॉइंटला, कार्डियाक आउटपुट त्याचा फॉर्म्युला सुद्धा. तर हे म्हणजे काय, तर स्ट्रोक व्हॉल्यूम आणि हार्ट रेट या दोन्ही पासून हे कार्डियाक आउटपुट आपल्याला मिळतं. आणि जे फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द हार्ट रेट अँड द स्ट्रोक व्हॉल्यूम मे इन्क्रीज और डिक्रीज द कार्डियाक आउटपुट. आणि कार्डियाक आउटपुट मध्ये चेंज झाला तर ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर मध्ये पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. अँड इन्क्रीज इन कार्डियाक आउटपुट रेजेस बोथ द सिस्टमिक अँड डायस्टोलिक प्रेशर. तर जेव्हा कार्डियाक आउटपुट इन्क्रीज होईल तर आपलं जे काही नॉर्मल रेंज म्हणलं होतं आपण 120/80 सिस्टोलिक आणि डायस्टोलिक जे ब्लड प्रेशर आहे, तर त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा काय होणार आहे, चेंजेस येणार आहेत. अँड इन्क्रीज इन स्ट्रोक व्हॉल्यूम इन्क्रीजेस द सिस्टोलिक प्रेशर. स्ट्रोक व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तरी पण काय होणार आहे, सिस्टोलिक प्रेशर इन्क्रीज होणार आहे मोर दॅन इट डज द डायस्टोलिक प्रेशर. तर सिस्टोलिक जास्त इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर बघा पेरिफेरल रेजिस्टन्स काय असतं, पेरिफेरल किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, आर्टेरियल रेजिस्टन्स. कारण या दोन्हीवर कार्डियाक आउटपुट आणि पेरिफेरल रेजिस्टन्स वर काय बीपी आहे डिपेंड. तर त्याच्यामुळे हे दोन्ही पॉइंट्स आपण बघतोय. तर पेरिफेरल रेजिस्टन्स काय बघा, आर्टेरियल्स आर द स्मॉलेस्ट आर्टरीज. ओके, स्मॉलेस्ट आर्टरीज असतात आर्टेरियल्स. आणि त्याच्यामध्ये ट्युनिका मेडिया हा जो लेअर आहे which is composed of almost entirely smooth muscles. त्याच्यामध्ये स्मूथ मसल्स असतात हा, which responds to nerve and the chemical stimulation. ते रिस्पॉन्ड करतात आपले जे काही नर्व इम्पल्सचं ट्रान्समिशन होतं. तर constriction and dilation of arteries are the important factor which contributing to the peripheral resistance. Then vasoconstriction causes the blood pressure to rise. बघा vasoconstriction मुळे काय होतं, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, तर ब्लड प्रेशर जिथे इन्क्रीज झाले. आणि व्हॅसोडायलेशन म्हणजे काय, तर विच कॉजेस इट फॉल, म्हणजे ते काय होतं, डिक्रीज झालेलं असतं. बघा कन्स्ट्रिक्शन, कॉन्ट्रॅक्शन, ओके, ते तर काय झालेले, ब्लड प्रेशर इन्क्रीज. आणि डायलेशन म्हणजे काय, तर ते काय झालेले, डिक्रीज. तर डायलेशन अँड द कन्स्ट्रिक्शन ऑफ आर्टरियल्स ऑकर सिलेक्टिव्हली अराउंड द बॉडी रिझल्टिंग चेंजेस इन ब्लड फ्लो थ्रू द ऑर्गन्स अकॉर्डिंग टू देअर नीड. तर ते काय होत असतं, चेंज होत असतं. The highest priority is accorded to the organs like a brain and heart. बघा हे vital organs आहेत, तर याच्यावर जास्त काय होत असतो, इफेक्ट होत असतो या आपल्या ब्लड प्रेशरचा. इन इमर्जन्सी ब्लड टू द ऑर्गन मे बी रिड्युस्ड इन फेवर ऑफ ब्रेन अँड द हार्ट. मग बघा काय होत असतं त्या व्हायटल ऑर्गन्स मध्ये, ब्लडचं सप्लाय व्यवस्थित होत नाही जेव्हा हे प्रेशर नॉर्मल नसतं. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती चेंज म्हणजे इफेक्ट होतो जास्त. नॉर्मली ब्लड सप्लाय टू द ऑर्गन्स डिपेंड्स ऑन इट्स ऍक्टिव्हिटी. अ व्हेरी ऍक्टिव्ह ऑर्गन नीड्स मोर ऑक्सिजन. ह्या ब्लड मुळे आपल्याला काय मिळत असतं, ऑक्सिजन मिळतं, बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं. आपण हे सगळं जो काही ब्लड आणि ब्लड कंपोनेंट्सचं चॅप्टर बघितला त्याच्यामध्ये बघितलं होतं. तर मोर ऑक्सिजन अँड न्यूट्रिशनल कंपोनेंट्स दॅट components than the resting organ and produce more waste material. ओके, तर हे झालं काय, पेरिफेरल रेजिस्टन्स आणि कार्डियाक आउटपुट. त्याच्यानंतर बघा कंट्रोल ऑफ ब्लड प्रेशर, हा एक पॉइंट आहे आपल्याला. तर बघा त्याचे काही मेकॅनिझम्स आहेत. हे ब्लड प्रेशर मेंटेन कोण कोण करतं, कुठले कंपोनेंट्स करतात, तर ते आपल्याला बघायचं. तर कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर इज लोकेटेड इन द ब्रेन. ओके, ब्रेन मध्ये काय असतं, कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर असतो, इज सिच्युएटेड इन द मेड्युला अँड द पॉन्स. आता हे ब्रेन्सचे पार्ट आहेत, मेड्युला ऑब्लंगेटा अँड द पॉन्स. तर त्याच्यामध्ये हे काय असतं, कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर असतो. आणि द सेंटर रिसिव्हज, integrate and coordinates inputs from the baroreceptor, chemoreceptor and higher centers of brain. तर तो जो सेंटर आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर, तर तो काय करत असतो, रिसिव्ह करत असतो इनपुट्स. ओके, आता इनपुट म्हणजे काय, तर जी काही इन्फॉर्मेशन येणार आहे ती सगळी ही रिसिव्ह करत असतो. कुणाकडून,
तर बॅरो रिसेप्टर, किमो रिसेप्टर हे रिसेप्टर्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, तर त्यांच्याकडून हे रिसीव्ह करतं. The outputs of the center are through autonomic nervous system to the heart. आता इनपुट तर आपण घेतलेले इन्फॉर्मेशन, आता त्याच्यावरती काय करायचं, आता हे आउटपुट इनपुट म्हणजे काय थोडक्यात, तर फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी इंजुरी झाली तर त्यावेळेस आपण काय करतो, तर आपल्याला जिथे पेन होतो, ओके, तर आपण पूर्ण तिथे आता काही फॉर एक्झाम्पल इंजुरी राहू द्या, आता फॉर एक्झाम्पल काही आपल्याला हे झालं, पोळ वगैरे एखादं बर्न वगैरे झालं, तर त्यावेळेस काय होतं, आपण तो हात लगेच साईडला घेतो, तर ते काय झालेलं असतं, इनपुट जे आहे तर ते आपल्या ब्रेनला पोहोचलेलं असतं. ओके, आपल्याला तिथे काय झालेलं आहे, भाजले ओके हाताला वगैरे, तर आपण काय करतो, मग तो हात माग घेतो, तर ते ब्रेन पर्यंत इनपुट गेलेलं असतं आणि आउटपुट त्यांनी काय दिलेलं असतं, तर आपला हात आपण माग घेतो. हे झालं सिंपल एक्झाम्पल. तसंच हार्टचं सुद्धा आहे. इनपुट कुणाकडून जातं, बॅरो रिसेप्टर, किमो रिसेप्टर आणि हे सगळे काय करतात, तर तिथे इनपुट पोहोचवतात ब्रेनमध्ये जे काही कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर आहे तिथे, आणि आउटपुट जे आहे तर त्या सेंटर मधून काय येतं, हार्ट आणि ब्लड वेसल्स आहेत, इनॅबलिंग रॅपिड रिस्पॉन्स टू चेंजेस इन ब्लड प्रेशर. बघा आता बॅरो रिसेप्टर्स काय असतात, तर दीज आर द नर्व एंडिंग्स which is sensitive to the stretch and which is situated in the arch of aorta. जो काही aorta आहे तर तिथं ह्याचं लोकेशन आहे, and in the carotid sinuses. There is always some degree of stretch in the baroreceptor which can be altered by the input to the cardiovascular center. बघा तेच आपण आता ते बघितलेलं, इनपुट कसं ट्रान्सफर होतं. द सेंटर रिस्पॉन्ड्स बाय ऍडजस्टिंग इट्स आउटपुट अँड आउटपुट टू द हार्ट अँड द ब्लड वेसल्स. ओके, तर ते कार्डियक आउटपुट चेंज होण्यासाठी याची मदत होते. ऍज अ रिझल्ट द स्ट्रोक व्हॉल्यूम ऑफ द हार्ट, जो काही स्ट्रोक व्हॉल्यूम आहे हार्टचा, तर तो काय होतो, डिक्रीजेस अँड द ब्लड प्रेशर बिकम मोर डायलेटेड, आणि ब्लड प्रेशर काय होतं, तर डायलेट होतं. ओव्हरऑल इफेक्ट इज कम्पेन्सेटरी फॉल इन ब्लड प्रेशर. तर काय होतं इथे, तर ब्लड प्रेशर काय होत असतं, फॉल होतं. बघा बॅरो रिसेप्टर्स आहेत तर त्या काय आहेत, नर्व एंडिंग्स आहेत, त्याचं लोकेशन आहे आर्च ऑफ एरोटा मध्ये. त्याच्यानंतर काय होतं बघा, जे काही इनपुट आहे ते कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर कडे जातं आणि त्याचं जे काही आउटपुट आहे तर ते काय होतं, हार्ट आणि ब्लड वेसलला मिळतं. कधी जेव्हा ब्लड प्रेशर हाय झालंय फॉर एक्झाम्पल, तर त्या केसमध्ये होतं, आणि त्याचा रिझल्ट काय होतं, जे आउटपुट मिळाले तर ते कुणाला मिळतं, हार्ट आणि ब्लड वेसल्सला, आणि त्याचा रिझल्ट होतो तर स्ट्रोक व्हॉल्यूम जे आहे हार्टचं तर ते डिक्रीज होतं, आणि ब्लड प्रेशर काय आहे तर ते डायलेट होतं म्हणजेच आपण काय लक्षात ठेवलं होतं, डिक्रीज होतं. आणि ओव्हरऑल रिझल्ट याचा काय आहे, तर कम्पेन्सेटरी फॉल इन ब्लड प्रेशर काय होतं, इथं कमी होतंय. त्याच्यानंतर बघा किमो रिसेप्टर्स काय असतात, दीज आर द नर्व एंडिंग्स, हे सुद्धा काय आहेत, नर्व एंडिंग्स आहेत, त्याचं लोकेशन आहे कॅरोटिड आणि अवॉर्टिक बॉडीज. तर ते प्रायमरीली बघा कशासाठी असतात, तर कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन साठी. दे आर सेन्सिटिव्ह टू चेंजेस इन लेवल ऑफ कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन. बघा जे काही कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचा कंटेंट आहे, तर आणि जो काही ब्लडचा आपला पीएच आहे तर तो मेंटेन करण्यासाठी हे किमो रिसेप्टर्स असतात. आता ते इनपुट बघा काय करतात, देअर इनपुट टू कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर इन्फ्लुएन्सेस इज आउटपुट वेन सिव्हिअर डिस्ट्रक्शन ऑफ द रेस्पिरेटरी फंक्शन ऑकर्स. म्हणजे थोडक्यात काय, तर हे इनपुट काय पास करतात, तर ब्रेनला जे काही कार्बन डायऑक्साइड किंवा ऑक्सिजन आणि पीएच जे आहे ब्लडचं, तर ते रेग्युलेशन करण्यासाठी, म्हणजे कमी जास्त झालं असेल तर ती इन्फॉर्मेशन ती ब्रेनला पोहोचवतात, आणि तिथून जे काही आउटपुट येईल त्याच्यानुसार ते काय होत असतं, कंट्रोल होत असतं. त्याच्यानंतर बघा हायर सेंटर इन द ब्रेन. इनपुट जे काही आपण बघितलं हायर सेंटर ब्रेन मधला, तर इनपुट टू द कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर फ्रॉम द हायर सेंटर इज इन्फ्लुएन्स्ड बाय द इमोशनल स्टेट्स सच एज फिअर, अँझायटी. बघा काही वेळेस काही लोकांचं काय होतं, जास्त अँझायटी असते, ओके, त्याच्यामुळे त्यांचा बीपी जो आहे तर तो काय होतो, इरेग्युलर होतो, म्हणजे चेंजेस येतात त्या बीपी मध्ये, किंवा एखादा पेन होत असेल, किंवा जास्त अँग्री झाला पर्सन एखादा, ओके, तर त्या केसमध्ये त्याच्या बीपी मध्ये चेंजेस येतात. ते ह्या काय आहेत, किंवा एखाद्या घाबरले एखादा माणूस तर त्याचे काय होतात, हार्टबीट वाढतात, त्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर सुद्धा इन्क्रीज होतं. ओके, इमोशनल स्टेट्स जे आहेत कुठल्या, फिअर, अँझायटी, पेन, अँगर, ओके, मे स्टिम्युलेट्स द चेंजेस इन ब्लड प्रेशर. तर त्या
त्याच्यामुळे काय होतं तर ब्लड प्रेशर मध्ये चेंजेस होतात. हायपोथॅलॅमस इन द ब्रेन कंट्रोल द बॉडी टेम्परेचर. बघा बॉडी टेम्परेचर सुद्धा याच्यामुळे कंट्रोल होतं. आणि विच इन्फ्लुएन्सेस द कामाला कार्डिओव्हॅस्क्युलर गेली. सेंटर. रुपाली राऊत, माईक का म्यूट केलाय तुम्ही? सॉरी मॅम, चुकून झालं. ओके, तर बघा आपण हायर सेंटर बघत होतो. तर हायपोथॅलॅमस जे आहे ब्रेन मधलं, तर ते काय करते कंट्रोल करतं बॉडी टेम्परेचरला. आणि ते काय करतं इन्फ्लुएन्सेस कार्डिओव्हास्क्युलर सेंटर जो आहे विच रिस्पॉन्ड्स बाय द ऍडजस्टिंग द डायमीटर ऑफ द ब्लड वेसल्स इन द स्किन. अँड दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट मेकॅनिझम इन द डिटरमाइनिंग हीट लॉस अँड द रिटेन्शन. ओके, तर हे झालं किमो रिसेप्टर्स, हायर सेंटर इन ब्रेन. आणि अजून एक बघितलं ते म्हणजे बॅरो रिसेप्टर. ते हे 3 मेकॅनिझम्स आहेत, तर ते इम्पॉर्टंट आहेत कशासाठी? ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी. ओके, तर आता पल्स रेट काय असते बघा. ओके, पल्स काय असतात तर ते आपल्याला बघायचे. इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ वेव्ह ऑफ डिस्टेन्शन अँड द इलॉंगेशन felt in an artery wall due to contraction of the left ventricles forcing about 60 to 80 ml of blood into the already full aorta. बघा हे कधी दाखवतं पल्स म्हणजे काय तर एक वेव्ह असतो कधी जेव्हा डिस्टेन्शन आणि इलॉंगेशन होतं फेल्ट इन अन आर्टरी वॉल, ज्या काही आपल्या आर्टरीज वॉल आहेत, कधी जेव्हा कॉन्ट्रॅक्शन आपली जी काही लेफ्ट व्हेंट्रिकल आहे तर ते जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झालेली असते, कधी तर जेव्हा ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते आता लेफ्ट व्हेंट्रिकल्स मध्ये आलेले आहे फॉर एक्झाम्पल, तर त्यावेळेस तिथून काय होतं ते बॉडी पार्ट्सला जातं कशा थ्रू? अवॉर्टा थ्रू. तर त्यावेळेस काय असतं तर जेव्हा ते ब्लड जे आहे तर इथं क्वांटिटी सुद्धा दिली आहे 60 to 80 ml ऑफ ब्लड, तर ते अवॉर्टामध्ये ट्रान्सफर होतं जे की ऑलरेडी काही वेळेस ते फुल असतं. तर त्यावेळेस जे वेव्ह दिसतो तर त्याला ते काय झालं पल्स. तर when the aorta is distended, a wave passes along the walls of the arteries and can felt at any point where the arteries can press gently against the bone. मग त्या आपण बघा आपली जी काही मूठ आहे तिथून आपण बघत असतो हे पल्स रेट, तर त्यावेळेस बघा ही जी प्रोसेस चाललेली असते आणि ज्यावेळेस ते अवॉर्टा जे आहे तर ते आता डिस्टेंडेड झालंय आणि वेव्ह जो पास झालाय वॉल्सला ज्या आर्टरीजच्या, आणि ते काय होते कॅन बी फेल्ट ऍट एनी पॉइंट वेन द आर्टरी कॅन प्रेस्ड जेंटली अगेन्स्ट द बोन. तर जेव्हा ती आर्टरी प्रेस झालेली असते त्याचं ऍव्हरेज बघा किती दिले ह्यांनी 60 to 80 बीट्स असतात पर मिनिट इज अ कॉमन ऍट द रेस्ट. ओके, जेव्हा आपण रेस्ट पोझिशनला आहे तर त्यावेळेस हे जे पल्स रेट आहे तर तो किती असतो 60 to 80 बीट्स इतका असतो. इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द पल्स. बघा काय मिळतं आपल्याला त्या जे काही आपली पल्स रेट चेक केली जाते तर ती कशासाठी केली जाते? द रेट ऍट विच हार्ट इज बीटिंग, आपल्याला हार्ट रेट समजतो. त्याच्यानंतर रेग्युलरली विथ विच द हार्टबीट ऑकर्स, आपला जे काही हार्टबीट आहे तर ते रेग्युलर सुरू आहे का हे चेक करण्यासाठी म्हणजे आपण हे पल्स रेट चेक करतो. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑर द स्ट्रेंथ ऑफ बीट, आणि लास्ट आहे तर टेन्शन. द आर्टरी वॉल शुड फील सॉफ्ट अंडर द फिंगर्स. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा पल्स रेट चेक करतो तेव्हा समजतात. ओके, तर पल्स रेट म्हणजे काय तर एक प्रकारचा वेव्ह कधी जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होत असतं लेफ्ट व्हेंट्रिकलचं तिथून ब्लड ट्रान्सफर होतं कुठं 60 to 80 ml ब्लड ट्रान्सफर होतं कुठे अवॉर्टामध्ये, जे की अवॉर्टा फुल्ली काय झालेलं असतं ब्लड ऑलरेडी तिथे असतं प्रेझेंट, तर त्यावेळेस ते वेव्ह जे पास होतात त्याला आपण काय म्हणतो पल्स रेट. आणि तो पल्स रेट किती असतो 60 to 80 बीट्स पर मिनिट. हे काय कॉमन आहे कधी जेव्हा रेस्ट, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय समजतं द रेट ऍट विच द हार्ट इज बीटिंग. जे नॉर्मली आपलं हार्ट वर्क करते का, हार्ट रेट जी आहे तर ती नॉर्मल आहे का, हार्टबीट जे आहेत तर ते सुद्धा नॉर्मल आहेत का हे चेक ह्याच्यामुळेच होतं पल्समुळे, त्याच्यामुळे हे पल्स चेक केले जातात. तर पल्स रेट जे आहे तर बघा कुठले फॅक्टर्स त्याला अफेक्ट करतात? पोझिशन, एज, एज नुसार ते काय होतात चेंज होऊ शकतात. त्याच्यानंतर जेंडर, एक्सरसाइज, इमोशन. बघा जेव्हा एक्सरसाइज
जास्त केली तर त्यावेळेस आपली हार्टबीट काय झाले असतात, इन्क्रीज झाले असतात, त्यामुळे आपला पल्स रेट पण काय दाखवणार, जास्तच दाखवणार. आणि इमोशन, आता काही वेळेस खूप इमोशनल स्टेट्स आता आपण बघितलं अँझायटी मध्ये किंवा जास्त म्हणजे आपण हॅपी असेल तर ते काय होतं, पल्स रेट त्याच्यानुसार चेंजेस येतात पल्स रेट मध्ये. ओके, तर त्याच्यानंतर बघा आपण काही हार्टचे डिसऑर्डर्स आपण बघणार आहोत. ओके, तर बघा हायपरटेन्शन, हायपरटेन्शन काय असतं, तर hypertension which describes the blood pressure which is sustained at the level higher than the generally accepted normal maximum level for the particular age group. ओके, तर बघा प्रत्येक एज ग्रुपला आता इथं 3 एज ग्रुप्स दिलेले आहेत. हायपरटेन्शन म्हणजे काय, तर जे काही ब्लड प्रेशर आहे आपलं तर ते नॉर्मल रेंज पेक्षा जास्त आहे हा, तर त्या केसला काय म्हणायचं, हायपरटेन्शन. ओके, जिथे काय झाले बीपी वाढलेला आहे तर त्या केसला काय म्हणायचं, हायपरटेन्शन. आणि कधी तर जे नॉर्मल रेंज आहे दिलेली प्रत्येक इयर्सची, आता बघा ऍट 20 इयर्स, आता 20 इयर्स पर्यंत एज ग्रुप जे आहे तर त्यांचा ब्लड प्रेशर हा बघा 140 पर्यंत आपण काय म्हणू शकतो, नॉर्मल होऊ शकतो. तर ती ऍव्हरेज रेंज सांगितली होती 120/80, तरी सुद्धा इथं काय सांगितलं, कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे 20 इयर्सला बघा किती, 140/90, म्हणजे 140 काय सिस्टॉलिकचा आणि 90 किती डायस्टॉलिकचा, असं 140/90 याच्यापेक्षा जर ब्लड प्रेशर हाय असेल तर त्या केसला काय म्हणायचं, हायपरटेन्शन डिटेक्ट झाले त्या पर्सन मध्ये. आता बघा 50 इयर्स ज्यांचं एज ग्रुप आहे तर त्यांच्यामध्ये बघा ब्लड प्रेशर नॉर्मल रेंज 160/95 ही काय आहे, नॉर्मल रेंज आहे. याच्यापेक्षा हे किंवा याच्यापेक्षा जास्त जर झाला तर ते काय म्हणायचं, हायपरटेन्शन. त्याच्यानंतर 75 इयर्सचे जर पर्सन असेल तर त्यांचा बघा बीपी 170/105 इतका हाय बीपी असतो, तर त्याला काय म्हणायचं, हाय. इट इज क्लासिफाईड इन टू फॉलोइंग सबटाईप. आता या हायपरटेन्शनचे सुद्धा काय आहेत, सबटाईप्स आहेत. इसेन्शियल, प्रायमरी और द आयडिओपॅथिक आणि सेकंडरी टू अदर डिसीज. बघा इसेन्शियल हायपरटेन्शन काय, तर इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे काय, ह्याला काय अननोन कॉज आहे. ओके, ह्या हायपरटेन्शनला अननोन कॉज आहे. इट अकाउंट्स ऑफ 85 to 90% ऑफ ऑल केसेस अँड इज सबडिवाइडेड अकॉर्डिंग टू रेट ऍट विच द डिसीज प्रोग्रेस. तर बघा 85 to 90% केसेस या इसेन्शियल हायपरटेन्शनच्या असतात, याला काय अननोन कॉज आहे. तर बघा त्यातला पहिला आहे हायपरटेन्शनचा टाइप बिनाइन हायपरटेन्शन, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, क्रोनिक हायपरटेन्शन. म्हणजे हे काय असतं, लॉंग टर्म साठी असतं हायपरटेन्शन. बघा द राईज इन बीपी ब्लड प्रेशर इज युजली स्लाइट टू मॉडरेट अँड कंटिन्युअस राईज, म्हणजे ते काय होत असतं, कंटिन्युअस राईज इन्क्रीजच होत असतं अँड स्लोली ओव्हर द मेनी इयर्स. समटाइम्स कॉम्प्लिकेशन्स आर द फर्स्ट इंडिकेशन ऑफ हायपरटेन्शन. बघा त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय असतात, हार्ट फेल्युअर, त्याच्यानंतर सेरेब्रो व्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. तर हे काय आहेत त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे जर बीपी जर कंट्रोल नाही झाला तर हे काय होऊ शकतं, हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. Occasionally the rate of progress increases and hypertension becomes malignant and following are the predisposing factors. बघा हे जे फॅक्टर्स आहेत तर ते रिस्पॉन्सिबल असतात या हायपरटेन्शन साठी. तर फर्स्ट आहे फॅक्टर इनहेरिटेड टेंडन्सी. बघा इनहेरिटन्स मुळे हे होतंय, म्हणजे आपण म्हणू शकतो जेनेटिक थोडक्यात. सेकंड वन आहे ओबेसिटी, जास्ती वेट झालेला असेल तर त्या पर्सन्स मध्ये काय होतं, हायपरटेन्शनचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बघा एक्सेसिव्ह अल्कोहोल इंटेक. एक्सेसिव्ह जेव्हा अल्कोहोल इंटेक घेत असतील पर्सन्स तर त्या पर्सन्स मध्ये या क्रोनिक हायपरटेन्शन किंवा बिनाइन हायपरटेन्शनचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर सिगारेट स्मोकिंग, हे आपल्याला माहिती आहे, सिगारेट स्मोकिंग च्या पर्सन जे काही पर्सन स्मोकिंग करतात तर त्यांच्यामध्ये चान्सेस असतात हायपरटेन्शन डिटेक्ट होण्याचे. त्याच्यानंतर लॅक ऑफ एक्सरसाइज. बघा सध्या कसं चालू आहे, आपली जी काही बॉडी मुवमेंट आहे तर ती दिवसेंदिवस काय होतीये, कमी होतीये. का तर सगळं आपण काय करतोय, एका पोझिशनला बसून
सगळं करतो. तर त्यामुळे काय होतंय, आपला जो काही एक्सरसाइज आहे, आपली जी काही लाईफस्टाईल आहे, तर ती चेंज झालेली आहे. ओके. मग ते असू द्या, अर्ली मॉर्निंग आपण कधीच उठत नाही, त्याच्यामुळे एक्सरसाइज होत नाही. तर त्या एक्सरसाइज कमी असल्यामुळे सुद्धा ह्या हायपरटेन्शनचे चान्सेस राहतात. त्याच्यानंतर बघा मॅलिग्नंट हायपरटेन्शन. मॅलिग्नंटला अजून काय म्हणू शकतो, ऍक्सिलरेटेड हायपरटेन्शन. ह्याच्यामध्ये काय झालं असतं, ब्लड प्रेशर जे आहे तर ते ऑलरेडी इलिव्हेट झालेलं असतं आणि ते कंटिन्यू इन्क्रीजच होत असतं रॅपिडली ओव्हर द फ्यू मंथ्स. ते इन्क्रीजच होत राहतं. आणि डायस्टोलिक प्रेशर जे आहे तर ते एक्सेस असतं ऑफ 120 mm of Hg इज कॉमन. आणि द कॉमन द इफेक्ट कसे असतात बघा त्याचे सिरियस, हिमोरेज इंटू द रेटिना. रेटिना बघा आयचा पार्ट आहे, तिथे हिमोरेज होतो. त्याच्यानंतर सेरेब्रल इडिमा होतो. ओके. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह रिनल डिसीजेस. ओके. किडनीचे डिसीजेस होतात का, तर किडनी काय आपलं व्हायटल ऑर्गन आहे आणि त्याच्यावर इफेक्ट होतो या बीपीचा. त्याच्यानंतर विच लिडिंग टू द कार्डियाक फेल्युअर. ओके. कार्डियाक फेल्युअर सुद्धा होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा सेकंडरी हायपरटेन्शन, हा मेन कॉमन टाइप बघितला होता आपण, सेकंडरी हायपरटेन्शन. तर बघा हायपरटेन्शन विच रिझल्ट फ्रॉम द अदर डिसीजेस अकाउंट्स 10 to 15% ऑफ ऑल केसेस. आणि कुठले फॅक्टर्स बघा अफेक्ट होतं, किडनी डिसीज, एंडोक्राईन जे काही डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अवोटा, याच्यावर काय हे फॅक्टर्स जे आहेत ते इफेक्ट करतात. आता बघा फर्स्ट आहे किडनी डिसीज. रेस्ड ब्लड प्रेशर इज अ कॉम्प्लिकेशन ऑफ मेनी किडनी डिसीजेस. जेव्हा ब्लड प्रेशर इन्क्रीज झाले त्या किडनी डिसीजवर काय होतं, इफेक्ट होतो. आणि व्हॅसोकन्स्ट्रिक्टर इफेक्ट ऑफ एक्सेस रेनिन रिलीज्ड बाय द डॅमेज्ड किडनी इज वन ऑफ द पॉझिटिव्ह फॅक्टर. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन. आणि तिथे बीपी काय होतोय, इन्क्रीज होते. हा इफेक्ट जो आहे तो कशामुळे काही वेळेस होतो, जर जे काही रेनिन आहे किडनीज मध्ये रिलीज झालेलं असतं रेनिन, तर रेनिन जे रिलीज होतं डॅमेज, ज्या किडनी डॅमेज झालेल्या असतात तिथून, तर ते काय आहे, पॉझिटिव्ह फॅक्टर आहे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होण्यास. त्याच्यानंतर बघा एंडोक्राईन डिसऑर्डर्स. एंडोक्राईन डिसऑर्डर्स म्हणजे जे काही हार्मोन्स आहे, हार्मोन्स सिक्रेट होतात, तर त्याच्यामध्ये जे काही डिफिकल्टीज येतात, ओके, डिफेक्ट्स येतात, तर ते सुद्धा ह्याला रिस्पॉन्सिबल आहे. बघा सिक्रेशन ऑफ एक्सेस अल्डोस्टेरॉन अँड द कॉर्टिसॉल स्टिम्युलेट्स द रिटेन्शन ऑफ excess sodium and water by the kidney which leading to the increased blood volume and the pressure. बघा जे अल्डोस्टेरॉन आणि कॉर्टिसॉल हे जे हार्मोन्स आहेत तर ते काय करतात, स्टिम्युलेट करतात कशासाठी, सोडियम आणि वॉटर रिटेन्शन करण्यासाठी बाय द किडनीज. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे ब्लड व्हॉल्यूम आणि प्रेशर जे आहे तर ते काय होतं, इन्क्रीज होतं. ओव्हर सिक्रेशन ऑफ अल्डोस्टेरॉन, आता हे जर जास्त झालं तर हे कशा, ड्यू टू द हार्मोन सिक्रेटिंग ट्यूमर. ओव्हर द सिक्रेशन ऑफ कॉर्टिसॉल, आता कॉर्टिसॉल मुळे काय होतं बघा, इट मे ड्यू टू एक्सेस स्टिम्युलेशन ऑफ ग्लँड बाय द ACTH, ओके, which is secreted by the pituitary gland or to the hormone secreting tumor. जेव्हा हे सिक्रेशन होतं एक्सेस ऑफ ऍड्रेनालिन अँड नॉर ऍड्रेनालिन, जेव्हा हे ऍड्रेनालिन आणि नॉर ऍड्रेनालिन जे आहेत हार्मोन्स, तर त्याचं सिक्रेशन झाल्यानंतर त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. अँड दिस मे बी ड्यू टू द ट्युमर ऑफ ऍड्रेनल मेडुला अँड विच इज टर्म्ड ऍज अ फिओक्रोमोसायटोमा. आणि स्ट्रक्चर जे आहे अवोटाचं, तर त्याच्यावर कसं रिस्पॉन्सिबल बघा त्याच्यामुळे, तर हायपरटेन्शन डेव्हलप्स इन द ब्रांचिंग आर्टरीज proximal to the site of a structure आणि in a compression of aorta by the an adjacent tumor may cause the hypertension proximal to the structure. आणि जे हायपरटेन्शन आहे हे कॉम्प्लिकेशन आहे कशासाठी, फॉर द ट्रीटमेंट ऑफ सर्टन ड्रग्स. कुठले, कॉर्टिकोस्टिरॉइड्स, NSAID म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. आणि जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत तर हे जेव्हा जास्त इंटेक होतो तर त्यावेळेस बघा आता कॉर्टिकोस्टिरॉइड्स आणि जे घेतले तर त्यावेळेस काय होतं, हार्मोनचं सिक्रेशन चेंज होतं आणि सगळं चेंज होऊन काय होतं, हायपरटेन्शनचे केसेस होण्याची शक्यता असते. ओके. त्याच्यानंतर बघा पल्मनरी हायपरटेन्शन. आता पल्मनरी हायपरटेन्शन काय आहे, तर रेस्ड ब्लड प्रेशर इन द पल्मनरी सर्क्युलेशन इज द सेकंडरी टू. बघा काय होतं, रेस्ड ब्लड प्रेशर जेव्हा होतं तर चेंजेस इन ब्लड प्रेशर, ब्लड वेसल्स, ओके, क्रोनिक डिसीज ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डिसीज ऑफ
heart, disease of other organs that cause increased PP in left side of heart. तर त्याचे एक्झाम्पल्स बघा दिलेत, सिरोसिस ऑफ लिव्हर, थ्रोम्बोसिस ऑफ पोर्टल वेन. बघा पल्मनरी हायपरटेन्शन हा एक टाईप आहे, त्याच्यामध्ये काय झालंय फक्त ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. कुठलं तर पल्मनरी सर्क्युलेशन. आपण हे ऑलरेडी बघितलं पल्मनरी सर्क्युलेशन काय असतं, आणि त्या पल्मनरी सर्क्युलेशन जो काही वे आहे तर तिथलं ब्लड प्रेशर जेव्हा इन्क्रीज झालेलं आहे तर त्याला काय म्हणायचं, पल्मनरी हायपरटेन्शन. ओके. आणि जो इफेक्ट आणि कॉम्प्लिकेशन्स आहेत हायपरटेन्शनचे बघा काय आहेत. द इफेक्ट ऑफ लॉंग स्टँडिंग अँड द प्रोग्रेसिव्हली रायझिंग ब्लड प्रेशर आर सिरियस. त्याच्यानंतर हायपरटेन्शन प्रिडिस्पोजेस टू द अथेरोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय तर जे आपले वॉल्स आहेत, आर्टेरियाज आहेत, तर तिथे काय झालं असतं, जास्त फॅट डिपॉझिशन होऊन तिथे प्लॅक्यू फॉर्म झालेला असतो. आणि जे प्लॅक्यू फॉर्म झाल्यामुळे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या वेसल मध्ये एक पाईप आहे आणि तिथे मध्ये काहीतरी अडकलं, प्लॅक्यू फॉर्म झाला, तर तिथे जे काही ट्रान्सफर होता, आपण आता पाणी तिथून ट्रान्सफर केलंय, तर तिथलं काय होणार आहे, प्रेशर अडथळा मध्ये आल्यामुळे काय होणार आहे, प्रेशर इन्क्रीज होणार आहे. तसं हे अथेरोस्क्लेरोसिसच्या केसमध्ये होत असतं. विच अफेक्ट द फॉलोइंग स्पेसिफिक ऑर्गन. तर हे कुठल्या 3 ऑर्गन्सला अफेक्ट करतात, हार्ट, ब्रेन आणि किडनीजला. ओके. तर बघा हार्टला कसं इफेक्ट करतं, द रेट अँड द फोर्स ऑफ कार्डियक कॉन्ट्रॅक्शन आर इन्क्रीज्ड टू मेंटेन द कार्डियक आउटपुट अगेन्स्ट द सस्टेन्ड रेज इन आर्टिरियल प्रेशर. ओके. जो काही रेट आणि फोर्स आहे कशाचा, कार्डियक कॉन्ट्रॅक्शनचा, तो ते इन्क्रीज झाला कशासाठी, टू मेंटेन द कार्डियक आउटपुट. द लेफ्ट ventricles increases in size and begins to fail when it reaches the upper limit of its function, and this is followed by the back pressure and the accumulation of blood into the lung. And त्याच्यामुळे काय होतं, increases in size of right ventricle which causes the right ventricular failure, आणि hypertension also predisposes to the other heart diseases. बघा जेव्हा प्रेशर इन्क्रीज, कार्डियक कॉन्ट्रॅक्शन जे आहे तर त्याचा रेट आणि फोर्स इन्क्रीज झालाय, तर त्याच्यामुळे नंतर काय होणार आहे, प्रेशर इन्क्रीज होणार आहे. आणि प्रेशर इन्क्रीज झालं तर जी काही लेफ्ट वेंट्रिकल आहे आपली, तर ती काय करणार आहे, साईज त्याची इन्क्रीज व्हायला स्टार्ट होणार आहे. तिथे का तर प्रेशर जास्त झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे बिगन्स टू फेल, आणि ते फेल व्हायला स्टार्ट होणार आहे, आणि त्याच्यामुळे वेंट्रिकल्स जे आहे राईट वेंट्रिक्युलर फेल्युअर होतात. आणि एकदा ते हार्टचं डिसीज म्हणजे हार्ट मध्ये काही प्रॉब्लेम आला, हायपरटेन्शन काय झालं तर ते काय होतं, अजून अदर हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस होतात. त्याच्यानंतर बघा ब्रेनवर काय होतं बघा, स्ट्रोक फॉर्म होतं विच इज कॉज्ड बाय द सेरेब्रल हिमोरेज. स्ट्रोक म्हणजे काय तर जास्त ब्लड जेव्हा येतं आणि तिथं काय होत असतं, प्रेशर तिथलं वाढतं, तर तिथे काय होतात, स्ट्रोक फॉर्म होतात. which is caused by the cerebral hemorrhage is common. The effect depending upon the position and the size of ruptured vessel. When the series of small blood vessels are ruptured at a different times, there is a progressive disability. Rupture of the large vessels causes the extensive loss of function and even death. बघा ब्रेन मध्ये जर स्ट्रोक झाला तर ते बाकीचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते वाढतात, आणि काही वेळेस तर त्याचे काय होत असते, डेथ होते त्या पर्सनची. जेव्हा बघा हे काय झालं असतं, स्मॉल ब्लड वेसल्स जे आहेत तर त्या रप्चर होतात ऍट अ डिफरंट टाइम्स, आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रोग्रेसिव्ह डिसॅबिलिटी होते. आणि जे रप्चर झालेले आहेत ब्लड वेसल्स, तर स्मॉल ब्लड वेसल्स जेव्हा रप्चर होतात तेव्हा डिसॅबिलिटी होते, आणि जेव्हा लार्ज वेसल्स झाल्या तर त्याच्यामुळे काय होतं, तर एक्सेसिव्ह लॉस होतो फंक्शनचा, आणि काय होतं, डेथ होते. तर किडनीज मध्ये बघा काय होतं, इसेन्शियल हायपरटेन्शन कॉजेस द किडनी डॅमेज. इफ sustained for only short time, recovery may be complete. Otherwise, kidney damage causes further hypertension and progressive loss of kidney function and the kidney failure. Okay. त्याच्यानंतर बघा अजून हार्ट डिसीजेस बाकीचे आहेत, तर बघा कुठले कुठले आहेत, कार्डियक फेल्युअर आहे. फक्त आपण काय बघितलं, हायपरटेन्शन बघितलं. आता कार्डियक फेल्युअर, डिसऑर्डर्स ऑफ हार्ट व्हॅल्व, त्याच्यानंतर इशेमिक हार्ट डिसीज, त्याच्यानंतर रुमॅटिक हार्ट डिसीज, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डियाटिस, कार्डियक अरेथमियाज, कंजेनिटल ऍबनॉर्मॅलिटीज. ओके.
हे सगळे काय आहेत? हार्ट डिसीजेस आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट बघा कुठला आहे? कार्डियाक फेल्युअर. आता कार्डियाक फेल्युअर मध्ये अजून सब टाइप आहेत. अॅक्यूट कार्डियाक फेल्युअर आणि क्रोनिक कार्डियाक फेल्युअर. राईट साइडेड कॉन्जेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर आणि लेफ्ट साइडेड और द लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, असे हे 4 टाइप्स आहेत कशाचे? कार्डियाक फेल्युअरचे. पण वन बाय वन बघू. फर्स्ट काय आहे? अॅक्यूट कार्डियाक फेल्युअर. आता अॅक्यूट कार्डियाक फेल्युअर काय आहे? सडन रिडक्शन होतं in the output of blood from the blood ventricles, which causes the acute reduction in the oxygen supply to all the tissues. बघा acute cardiac failure मध्ये सडन रिडक्शन होत असते, लगेच काय होतं? रिडक्शन होतं आउटपुट मध्ये ब्लडच्या फ्रॉम बोथ ventricles and which causes the acute reduction in the oxygen supply to the tissue and which recovery from the acute phase may be followed by the chronic failure. त्याच्यानंतर काय होतं? अॅक्यूटचं परत म्हणजे ते जास्त वेळासाठी राहतं आणि काय होतं? क्रोनिक फेल्युअर होतं आणि त्याच्यामुळे डेथ मे बी कॉज्ड ड्यू टू द अनॉक्सिया. अनॉक्सिया म्हणजे काय? तर ऑक्सिजन सप्लाय हा व्यवस्थित झाला नाही, तर अनॉक्सियामुळं हे होतं, डेथ होती. हे झालं अॅक्यूट कार्डियाक फेल्युअर. अॅक्यूट कार्डियाक फेल्युअर फक्त काय आहे? तर जे काही रिडक्शन होतं आउटपुट जे आहे ब्लड मधलं व्हेंट्रिकल्सला पोहोचण्याचं, तर ते काय असू शकतं? ते कमी होतं, म्हणजेच काय ऑक्सिजन सप्लाय जो आहे टिश्यूला तो सुद्धा कमी होतो आणि त्याच्यामुळे काय होतं? अनॉक्सिया होतं आणि अनॉक्सिया काही वेळेस काय होतात? डेथ होते. तर त्याच्यानंतर सेकंड टाइप आहे क्रोनिक कार्डियाक फेल्युअर. तर क्रोनिक कार्डियाक फेल्युअर काय आहे? दिस डेव्हलप्स ग्रॅज्युअली अँड इन द इनिशियल स्टेजेस. देअर मे बी नो सिम्पटम. त्याच्यामध्ये बघा सिम्पटम नसतात बिकॉज ऑफ कम्पेन्सेशन बाय द इन्क्रीजिंग रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड द व्हेंट्रिकल्स काय होतात? डायलेट होतात. ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ क्रोनिक रिनल फेल्युअर, हायपोक्सिया and the venous congestion causes changes in other system, making still more demand on the heart. Examples काय त्याचे? रिनल, एंडोक्राइन आणि रेस्पिरेटरी. हे जे अॅक्यूट कार्डियाक फेल्युअर बघितलं आपण, तर त्याच्या पुढचंच काय फेज? क्रोनिक कार्डियाक फेल्युअर आहे. फक्त काय याच्यामध्ये सिम्पटम्स नाहीत बिकॉज द कम्पेन्सेशन होत असतं, म्हणजेच काय? तर इन्क्रीज झालं रेट आणि फोर्स जर कॉन्ट्रॅक्शनचं, तर व्हेंट्रिकल्स काय करतात? ते डायलेट करतात आणि ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ क्रोनिक रिनल फेल्युअर हायपोक्सिया होतो आणि व्हेनस कंजेशन कॉजेस द चेंजेस इन अदर सिस्टीम. ओके. आणि हे जे काय आहेत? रिनल, एंडोक्राइन आणि रेस्पिरेटरी सिस्टीम याच्यामध्ये ते चेंजेस होतात. अॅक्यूट म्हणजे काय? थोड्या वेळासाठी आणि क्रोनिक हे लॉंग टर्म डिसीजेस असतात. त्याच्यानंतर थर्ड टाइप आहे राईट साइडेड ऑर द कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर. तर राईट साइडेड बघा काय? जेव्हा राईट व्हेंट्रिकल जी आहे, तर ती जेव्हा फेल होते when the pressure developed within it by the contracting myocardium is less than the force needed to push blood through the lung, and when compensation has reached its upper limit, the ventricle is not emptying completely. The right atrium and the vena cava become congested. बघा हे राईट साइडचे जे काही व्हेंट्रिकल आहे, तर ती काय होते बघा? फेल होते. कधी? तर प्रेशर जेव्हा डेव्हलप होतं त्या राईट व्हेंट्रिकल मध्ये, कशामुळं? बाय द कॉन्ट्रॅक्टिंग मायोकार्डियम. तर ते काय असतं? लेस दॅन द फोर्स निडेड. जितकी गरज आहे त्याच्यापेक्षा काय असतं? कमी असतं ते ब्लड ट्रान्सफर करण्यासाठी. कुठे? लंग्सला ट्रान्सफर होत असतं फॉर द ऑक्सिजनेशन पर्पज. आपण हे ब्लड सर्क्युलेशन बघितलं. तर तेव्हा काय होतं बघा? वेन कम्पेन्सेशन हॅज रिच्ड इट्स अप्पर लिमिट, द व्हेंट्रिकल इज नॉट एम्प्टिंग कम्प्लिटली. तर त्या प्रेशर कमी असल्यामुळे काय होतं? तर व्हेंट्रिकल्स ज्या आहेत तर त्या कम्प्लिटली एम्प्टी होत नाहीत. अँड द राईट ॲट्रियम अँड द व्हेना कवा बिकम कंजेस्टेड विथ ब्लड. आणि त्याच्यामुळे राईट ॲट्रियम आणि व्हेना कवा मध्ये काय राहतं? कंजेशन राहतं दोन्ही मध्ये. ब्लड तिथे राहतं प्रेशर अप्लाय नाही झाल्यामुळे. अँड दिस इज फॉलोड बाय द कंजेशन थ्रू आउट द व्हेनस सिस्टीम. आणि तसंच कंजेशन पुन्हा आपले जे काही व्हेंट्रिकल्स आहेत त्याच्यामध्ये राहतं आणि ऑर्गन्स अफेक्ट होतात, लिव्हर, स्प्लीन आणि किडनीज. आणि इडिमा ऑफ द लिम्स, इडिमा सुद्धा होतो कशामध्ये? लिम्स मध्ये. तर आणि त्याच्यानंतर ऍसिसाइड्स म्हणजे काय? एक्सेस फ्लुइड इन द पेरिटोनियल कॅव्हिटी विच फॉलोज द कंजेशन. तिथे काय होतं? एक्सेस फ्लुइड राहतं कुठे? पेरिटोनियल कॅव्हिटी मध्ये फॉलोज द कंजेशन. तिथं काय होतं? एक प्रकारचं म्हणजे कंजेशन होतं तिथं. ओके. ब्लड तिथे काय राहतं? शिल्लक राहतं. का तर पुढे पाहिजे तितकं प्रेशर अप्लाय झालेलं नसतं.
त्याच्यानंतर बघा लेफ्ट साइडेड और द लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर. आता लेफ्ट साइडचं बघा. तर इट ऑकर्स व्हेन द प्रेशर डेव्हलप्स इन द लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल बाय द कॉन्ट्रॅक्टिंग मायोकार्डियम इज लेस दॅन द प्रेशर इन द अवोटा. इथे सुद्धा काय जेवढं प्रेशर हवंय लेफ्ट व्हेंट्रिकल्स मध्ये तर तेवढं ते होत नाही, जेवढी गरज आहे तेवढी. आणि त्याच्यामुळे काय राहतं तिथे ब्लड राहतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स जेव्हा त्या काय होतात फेल होतात आणि विच लीड्स टू डायलेशन. फेल होतात म्हणजे काय तर त्याचं वर्क प्रॉपरली होत नाही and which leads to the dilation of atrium and increase in pulmonary blood pressure. This is followed by the rise in blood pressure in the right side of the heart and eventually systemic venous congestion. The congestion in the lungs leads to pulmonary edema and difficulty in breathing. त्याच्यामुळे काय होतं पल्मनरी इडिमा सुद्धा याचा सिम्पटम आहे आणि डिफिकल्टी इन ब्रीदिंग ऑफ्टन मोस्ट सिव्हिअर ॲट अ नाईट. ओके. त्याच्यानंतर बघा डिसऑर्डर्स ऑफ हार्ट व्हॅल्व्स आहेत. तर त्याच्यानंतर इशेमिक हार्ट डिसीज. ओके. तर आपण जे पुढचे डिसऑर्डर्स आहेत तर ते आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. जास्ती कन्फ्युजन होईल. जेवढे झालेत तेवढेच तुम्ही अगोदर रीड करा एकदा. ओके. ह्या पीपीटीज मी तुम्हाला शेअर करते आज. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर हा आपला लास्ट पॉइंट आहे पण एकाच दिवशी जास्त होईल त्याच्यामुळे हा पुढचा पार्ट घेतला आहे मी. जे काही डिसऑर्डर्स आहेत पुढे अजून आहेत भरपूर डिसऑर्डर्स तर ते आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. का बघायचंय आत्ताच? नको मॅम. नको ma'am. Okay, then give me attendance. Roll number 1. Roll number 1. Absent. 2, Present ma'am. 3, Present ma'am. 4, Present ma'am. 5, Present, ma'am. 6, Present ma'am. 7, Present ma'am. 8. Roll number 8, 9, Present, ma'am. 10, Present ma'am. 11, Present ma'am. 12. Roll number Present. 13, Present. 14, roll number 14, 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, 20, Present. 21, 22, Present. 23, roll number 23, 24, roll number 24, 25, 26, 27,
28, Present. 29. Roll number 29. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34. Roll number 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41. Roll number 41, 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44. Roll number 44, 45, Present, ma'am. 46, Ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55. Present, ma'am. रोल नंबर 55 तुम्हाला रोज एकच सांगायचं का? हर्ष धरून घे. रोल नंबर 55. Sorry, ma'am. रोज तुमचे काय एक्सक्यूज? हे तिसऱ्यांदा झाले आता. काल काय म्हटलं होतं तुम्ही? मॅम ते एकदा केलं का राहतच नाही, नंतर डबल टाकावं लागते प्रत्येक लेक्चरला. तुम्ही जॉईन होता बरोबर आहे, मग त्यावेळेस एकदा टाकलेलं राहतं. नाही मॅम, माझं नाही राहत, मी प्रत्येक लेक्चरला टाकते. रोल नंबर 56, Present, ma'am. 57, प्रेझेंट मॅम. 58, प्रेझेंट मॅम. 59, Present, ma'am. 60. Roll number 60, 61, Present, ma'am. 62, प्रेझेंट मॅम. 63, Present, ma'am. 64. Roll number 64, 65, Present, ma'am. 66, प्रेझेंट. 67, Present. 68. प्रेझेंट. Okay. Absent number बघा 1, 8, 14, 23, 24, 25, 26, 29, 34, 41, 44, 60 आणि 64. कोण आहे का याचा प्रेझेंट? 64 प्रेझेंट मॅम. हॅलो मॅम. बोला. 64 प्रेझेंट मॅम. येस आम्ही लावलं